की मी एकच व्यक्ती अनेक करून करायचो, त्यामुळे माझा जो फोकस आहे ना तो डेव्हलप झाला. ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती जी की आता क्षुल्लक झालेली आहे. आणि पैसे कमी असायचे ना, पैसे कमी असल्यामुळे आर्टचं डोकं जास्त चालायचं. आता लाईफस्टाईलच अशी झालेली आहे ना, काहीतरी मिळवायचं. काहीतरी मिळवायचं म्हणजे काय, मटेरियलिस्टिक मिळवायचं. मला जे प्रश्न पडायचे त्या प्रश्नांची उत्तर देणारा एकही माणूस आढळायचा नाही त्यावेळेला, आत्ताही नाहीये. एकदा स्पर्धेला गेलो ना, त्याला बक्षिसे मिळाली, खरंच जातं नाटक पूर्णपणे. एखादं यश पाहिलं ना किंवा माणसं तुमच्या भोवती गोळा होतात. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. तर आज आपण तुमच्या आतापर्यंतच्या जीवनावरती बऱ्याचशा गप्पा मारणार आहोत. बालपण ते नोकरी हा प्रवास कसा होता? आता लहानपणीचा जे काही आहे माझं नाटकाविषयीच बोलायचं असेल तर मी नकला करायचो. नकला शाळेत असताना, आणि त्या एकपात्री असायच्या. म्हणजे एकपात्री म्हणजे एकानेच अनेक रोल करणे वगैरे वगैरे. त्यावेळेचं टिपिकल, आता 53 सालचा माझा जन्म म्हणजे समजा 60-61-62च्या काळामध्ये. आता हे करायचं एवढंच मी सांगत नाही, त्यातनं मी शिकलो काय सांगतो. की मी एकच व्यक्ती अनेक रोल करायचो, त्यामुळे माझा जो फोकस आहे ना तो डेव्हलप झाला. की मी इथे असताना मी एक रोल करायचो, मग फिरायचो, तिकडे जायचो, दुसरा रोल करायचो. हा जो फोकस जो आहे की एक पर्टिक्युलर माणूस इकडे आहे, हा त्याच्यातनं माझा डेव्हलप झाला. म्हणजे लहानपणीचं म्हणून सांगायचं झालं त्यातनं मला फायदा काय झाला, गिव्ह अँड टेकची पण सवय झाली. की दुसरं जे पात्र आहे ते कसं बोलेल, त्याला मग हे पात्र कसं रिस्पॉन्स देईल हे मी एकटाच करायचो. पण ते पुढे मला उपयोगाला आला. त्या नकलांमधून असं झालं की आमच्या आसपासच्या अनेक छोट्या कार्यक्रमांमधनं मला बोलवायला लागले. अगदी मंगळागौरीपासून ते बारशापर्यंत वगैरे असे सगळे. तर मी ते करायचो तिथे जाऊन. आणि नंतर मग हायस्कूलमध्ये गेल्यावरती, सुभेदारवाडा हायस्कूल, तिथे गेल्यानंतरही आमच्याकडे एक कल्चरल ॲक्टिव्हिटीचा पिरियड असायचा दर शनिवारी. त्याच्यात काहीतरी अशा नकला करायचो. त्या पण अशाच असायच्या, एक पात्री वगैरे अशा सगळ्या. आमचे एक सर होते, त्यांना ते आवडायचं माझं सगळं. तर आमच्या शाळेमध्ये एक शाळेचं म्हणून नाटक व्हायचं, त्याचं ऑडिशन व्हायची. ते ऑडिशन एका सरांकडे व्हायची. पण पूर्वीच्या शाळा कशा होत्या माहितीये का, म्हणजे सुभेदारवाडा, म्हणजे मी कल्याणचा नाही मुळातला. मी मुळातलं गाव नगर जिल्ह्यातलं, आणि माझा जन्म खानदेशातला, रावेरचा. त्यामुळे इथे आमचं कोणीच नाही पूर्वीचं. पण या शाळांमधनं कसं होतं पूर्वीचं, अरे गोडबोल्यांचा तू, यांचा तू, त्यांचा तू, असं सगळं होतं. त्या ऑडिशन मध्ये झालं काय, मी अत्यंत काटकोळा, म्हणजे काय अत्यंत, म्हणजे काळी म्हणतात ना, असा होतो त्यावेळेला. तर ते सर म्हणाले, तू काय काम करणार. त्यांची बोलण्याची पद्धत नक्कल केली तर लोकांना कळेल कोण ते. तर तू आधी व्यायाम कर, नंतर मग नाटक करायला. म्हणून मला काही घेतलं नाही त्या नाटकामध्ये. मी हे विशेष करून सांगतोय याचं कारण त्याचं प्रतिबिंब आपल्या पुढल्या आयुष्यामध्ये पडतं. तर त्यावेळेला त्यांनी अमुक याचा मुलगा, अमुक याची मुलगी, अमुक याचा मुलगा, असं जे कल्याणातले प्रतिष्ठित जे आहेत, पूर्वापार इथे राहत आलेले आहेत, त्या लोकांना घेतलं आणि ते शाळेचं नाटक. नेक्स्ट डे माझे वर्ग शिक्षक होते, तर त्याने विचारलं, काय झालं रवींद्र. म्हटलं असं असं झालं. बरं म्हणाले, आपण आपल्या वर्गात एक नाटक बसूया.
जाऊ दे ते शाळेचं. आता ते अर्थात प्रवृत्तीने प्रकृतीने कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांनी जे नाटक निवडलं ते त्याचं नाव होतं चैनीची चट. त्याच्यामध्ये म्हणजे श्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगा आणि गरीब मुलामुळे त्या श्रीमंत मुलाचे जे सगळे शौक असतात त्याचे चाळे लागतात आणि तो चोरी करतो, त्या चैनीची त्याला चट लागते. असे आता कम्युनिस्ट विचारसरणीचा तो माणूस तो झाला. काही ते एक शाळेची एकांकिका आणि वर्गावर्गांची एकांकिका अशी कॉम्पिटिशन व्हायची. तिथे जे परीक्षक आले होते त्यांनी आम्हाला पहिला नंबर दिला आणि मला ऍक्टिंगचं बक्षीस वगैरे दिलं. नाटक कळत नव्हतं त्यावेळेला, काहीच नाटक कळत नव्हतं त्यावेळेला. मी रडू यावं म्हणून वेक्सची डबी मागे ठेवून त्याचा एक थेंब असा असा केला, मला रडू आलं. मग ते बायकांना पण रडू आलं, आमच्या मॅडम लोकांना पण रडू आलं. आता हे सगळं चुकीचं असतं हे पुढे कळतं आपल्याला. असा तो शाळेतला प्रवास सुरू झाला नाटकाचा. मग दरवर्षी मी नाटकात असायचो, कारण साहजिकच आहे म्हणजे ते त्यांना घ्यावंच लागायचं मला नाटकात. मग एका नाटकात मी पु ल देशपांड्यांचं होतं, त्या नाटकात मला एक भटजींची भूमिका होती, भटजी. तर ते झालं काय की मी कल्याणातले एक भटजी जे आहेत आमचे हेडसर रवी सोमण होते, ज्यांच्यामुळे माझ्या पिढीतली मुलं तरी घडली असं म्हणता येईल. तर ते काय करायचे, आमचं शाळा सुभेदारवाडा जो आहे चौक होता आणि वरती असे ते उभे असायचे नाटक बघत, हात मागे ठेवून. प्युअर काँग्रेसमॅन, कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट कायम ऐंशीवर खादीचे. तर ते बघत होते आणि मी ती एंट्री घेत, तिथले लंगडे गुरुजी होते कल्याणचे भिक्षुक तिथे. तर ते लंगडात एंट्री घेतली मी वर बघत होतो, सर हसत होते, पण सरांनी एकदम मला असं केलं आणि मी ते बेरिंग सोडून दिलं आणि साधं करायला लागलं. पण हे जे सरांनी हे केलं ना, हे नाट्यशास्त्रात पुढे शिकलो की डोंट इमिटेट. दुसऱ्या कोणाची तुम्ही नक्कल नका करू. तुम्ही लंगडे असाल तर तुम्ही कसे चालाल हे तुम्ही बघा. असं हे विशेषत्वाने सांगायची गोष्ट असं की नुसत्या घटना किंवा हे सांगण्यापेक्षा जे काही मी केलं ते मला पुढे कसं उपयोगाला आलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जस्ट मॅट्रिक झाल्यानंतर आमची अभिवादन कल्याण ही संस्था स्थापन झाली. त्याच शाळेतले विद्यार्थी एकत्र येऊन आम्ही ती स्थापन केली 1970 साली. अमावस्थेला स्थापन झाले 1 ऑगस्ट 1970. लोक म्हणायचे अमावस्थेला स्थापन झाली वगैरे. ते नंतर बंद पडली, ते अमावस्थेचा काही संबंध नाही, नंतर ती बंद पडली. मीच मुळात आधी ती सोडली. त्या संस्थेत गेल्यानंतर मग माझं म्हणजे एक प्रकारे हे सुरू झालं. पहिलंच नाटक संस्थेच्या स्पर्धेत, त्यात मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं. मग मी तिकडनं त्यावेळेला ना सरकार, राज्य सरकार शिबिर घ्यायची. आता घेते पण ती आता ठिकठिकाणी वेगळं घेते. तेव्हा ते कंबाईंड मुंबईला व्हायचं रवींद्र नाट्य मंदिर मध्ये, आणि ते रेसिडेन्शियल असायचं. तिथे तुम्ही राहायचं, 1.5 महिना राहायचं रवींद्रला. जुन्या रवींद्रला रूम्स होत्या चांगल्या अशा खाली. जुने नट सांगतील तुम्हाला कदाचित, कारण खूप नट तिथे राहायचेच, म्हणजे भाडं थोडस किरकोळ देऊन वगैरे. सकाळी 7:30ला जे सुरू व्हायचं ते रात्री 11:30 पर्यंत आमचं चालू असायचं काम सगळं जे काही शिकण्याचं आहे ते. आणि तिथे काही व्हिजिटिंग लेक्चरर्स फार मोठे मोठे यायचे, मामा पेंडचांद पासून राम पटवर्धन किंवा संगीतकार अशोकजी, गीतकार अशोकजी परांजपे, संगीतकार विश्वनाथ मोरे, नेपथ्यकार द ग गोडसे, ज्यांची नावं घेतली तरी सुद्धा आता लोक म्हणतील की काय यांच्यासमोर कसं उभं राहायचं. त्याचा फायदा असा झाला
की ते संपल्यानंतर मला असं कळलं की मला बक्षीस जरी मिळालं असलं तरी मला नाटक शून्य येते, मला नाटक काही कळत नाहीये. आणि तिथनं खरा प्रवास सुरू झाला. म्हणजे अभ्यास, त्याचा जो अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास तिथनं सुरू झाला. तिथे आम्हाला दामू केंकरे पण होते, म्हणजे विजय केंकरे जे वडील होते ते शिकवायला होते. आणि त्यांच्या शिकवण्याचा फायदा खूप झाला. त्यांनी बेसिकच सगळं घेतलं, सगळ्यांच्याच झाला पण बेसिकच त्यांनी सगळं घेतलं. म्हणजे स्टेजचे भाग आणि स्टेज सगळा जो भाग आहे तो त्यांनी घेतला. त्यांनी कॉम्पोजिशन्स कशी असावी, कशी पात्रांची मांडणी करावी, हे सगळं शिकवलं आम्हाला. विजयाबाईंनी तर म्हणजे कम्प्लीट नाटक म्हणतो आपण ते त्यांनी शिकवलं संपूर्णपणे. त्यांच्या शिकवण्याची जी पद्धत आहे किंवा त्यांच्या नाटक बसवण्याची पद्धत आहे ती माझ्यामध्ये उतरलेली आहे. मुख्य म्हणजे की त्यांच्याकडे आम्ही नाटक केले, त्या कधीच कोणाला सांगायचं नाही असं कर, हे चला रे पोरांनो करा. मग ते जी मुलं करतील ना ते फक्त थोडस हे नको करू, हे तू कर, हे नको करू, हे कर की झालं बसलं. हे असं तालीम मास्तर असं नाही, हे असं कर, असं कर, हे असं कर, असं नाही. किंवा तू इकडे तिकडे जा, तिकडे इकडे जा, असं काय नाही. त्या नाटकाला वाटेल तसं. आता माझ्याबरोबर खरं सांगायचं तर म्हणजे अजय वडावकर होता, बॅचमेट. प्रतिमा कुलकर्णी होती, सतीश राजमाचीकर होता, एक नदिया के पार म्हणून सिनेमा आला त्यातली नटी आमच्या बरोबर होती एक. असे खूप मोठे मोठे लोक ते संपूर्णपणे. तो काळच 75-76चा काहीतरी असेल त्यावेळेला. आणि त्यावेळेला कसं राज्यनाट्य स्पर्धा ही जी गोष्ट आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती, जी की आता क्षुल्लक झालेली आहे. का महत्वाची होती? दुसरे कुठलेही मार्ग नव्हतेच. त्यामुळे तिथे जे नाटक करायचे ते नोकरी करून नाटक करायचे. नोकरी करून नाटक करणे ही हौसेच्या पातळीवर नाटक राहिल्यामुळे त्या काळात अनेक चांगली नाटकं झाली. आज काय झालंय, स्पर्धा मारायची. आता प्रोडक्शन कॉस्ट मिळते 8,000 काहीतरी, तर लोक 1,500 खर्च करून नाटक करतात, बाकीचे पैसे खिशाला लागतात. राज्यनाट्य स्पर्धा जेव्हा सुरू झाली 58 काहीतरी साली वगैरे सुरू, तेव्हापासून सगळे नोकरी करणारे लोकच करायचे. सगळे कामावरून आलं की नाटक बसवायचं, तालीम करायची, नाटक बसवायचं. आणि पैसे कमी असायचे ना, पैसे कमी असल्यामुळे आर्टचं डोकं जास्त चालायचं. आज खूप पैसे असल्यानंतर जे पाहिजे ते उभं करता येतं तुम्हाला. आज कॉलेजच्या एकांकिकांचा प्रोडक्शन कॉस्ट 1.5 लाख आहे. आणि 1.5 लाख मिळाल्यानंतर तुम्ही काय मातीचे डोंगर उभे कराल, बिल्डिंग उभे कराल, काही पण उभं कराल. पण त्या काळी कसं होतं, थोडक्या मटेरियल मध्ये खूप मोठ्या गोष्टी लोक उभं करायचे. लाईट्स त्यावेळी जे होते पल्सर नव्हते किंवा जेवढ्या आता हल्ली लाईट्सचे प्रकार ते नव्हते. स्पॉट होते, फ्लड होते आणि फोको होते मला वाटतं, आणि ते बरण्या होत्या. त्यामुळे व्हायचं काय की खरं म्हटलं तर बरण्या चांगल्या आहेत पल्सरपेक्षा. तो कंट्रोल असायला पाहिजे तुमचा तो बरण्या. पण लाईट्स वगैरे खूप वापरणं, हे करणं, हे त्या काळी नव्हतं. आर्टिस्टिक दृष्टिकोन जास्त होता, स्पर्धा मारणे नव्हता. स्पर्धेवर एकमेकांशी छान गप्पा मारायचे, छान भेटायचे आणि निखळ हे होती. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, 1984 साली 83 इंदिरा गांधी गेल्या त्या वर्षी माझं अंधायुग नाटक होतं स्पर्धेला. अंधायुग म्हणजे अंधायुगची गोष्ट सांगायची झाली तर ती आधी सांगतो. अंधायुग हे नाटक आहे ना, हे महाकाव्याचं, हे धर्मवीर भारतीचं नाटक आहे. हे बसवायचं ठरवलं. हे बसवायचं ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये 15 लोक, आणि त्याला ना कॉस्ट्युम आणि मेकअप खूप पाहिजे होता. आता तो मेकअप करणारा माणूस कोण? तर अख्ख्या महाराष्ट्रातला प्रसिद्ध मेकअप मॅन म्हणजे बोरकर.
तर ते बोरकर म्हणजे मोहन वाघांना अटॅच होते, ते कायमचे ते होते. आणि ते राज्यनाट्य स्पर्धेला मेकअप करायचे नाहीत अजिबात. म्हटलं आपण विचारून तर विचारायला गेलो. दिनानाथला तिथे एक शिवाजी महाराजांवरचं एक नाटक यांनी बसवलं होतं. ते अर्धवट राहिलेलं दुसऱ्या कोणी पूर्ण केलं आणि ते बसवलं होतं. त्यात यशवंत दत्त काम करत होता. पण मी त्या मेकअप मध्ये शिरलो तर यशवंतराव सुरुवातीला यशवंत दत्त मेकअप करत बसले होते. तसं मी लहान होतो त्यावेळेला. काय म्हणजे म्हटलं असं बोरकरांना भेटायचं. कशाला भेटायचे? म्हटलं मला राज्यनाट्य स्पर्धेत मेकअप साठी पाहिजे. ते राज्यनाट्य स्पर्धा वगैरे करत नाही. जा जा तुझा. मी निघालो तुम्हाला परत बोलवलं. कुठलं नाटक बसवतोय? म्हटलं अंधायुग. पाय कर इकडे, पाय कर. आणि मी सांगतो बोरकरांना. बोरकर तिकडनं हाक मारली आणि सांगितलं की असा असा मुलगा आलाय आणि हा मेकअप तुम्ही करायचा. कारण एवढं डेअरिंग दाखवतोय हे नाटक करायचं, तर हा मेकअप करायचा. मग बोरकरांना भेटलो. त्यांना म्हटलं किती पैसे घेणार काय? त्यांनी काय म्हणावं, एका पाकिटात 1 रुपया जरी दिला तरी मला चालेल. आणि त्यांनी मग माझ्या जवळ 3-4 वर्ष त्यांनी मग केला मेकअप. त्यांनी 3-4 नाटकांचा वगैरे असा. तर त्या वर्षी माझा अंदाज होतं. त्या वर्षी कुमार सोनीचं अथ मनुष्य जगन ह म्हणून नाटक होतं. जोपर्यंत अथ मनुष्य जगन होत नव्हतं तोपर्यंत प्रेक्षकांच्या मते आमचं पहिलं होतं. पण अथ मनुष्य जगन ह झाल्यानंतर मी म्हटलं की हे पहिलं, नंतर आमचं. इतका सुंदर प्रयोग होता. अशी इतकी निकोप त्यावेळेला स्पर्धा होती. आता काय होतं, आता लोक पाडायला बघतात, म्हणजे बघायला मुद्दाम येतात आणि नाटक पाडायला बघतात. असं काहीतरी सगळं बिघडलंय संपूर्णपणे. बिघडलंय म्हणजे काय, आता लाईफस्टाईलच अशी झालेली आहे ना, काहीतरी मिळवायचं म्हणजे काय, मटेरियलिस्टिक मिळवायचं म्हणजे पैसा मिळवायचा, बक्षिसं मिळवायची, हे मिळवायचं. त्यामुळे हे सगळं सुरू झालेलं आहे. तुम्ही नोकरी करत करत नाटक वगैरे करायचं, मग ते कसं सगळं मॅनेज करायचं? म्हणजे नोकरी आणि प्लस रिहर्सल साठीची वेळ, सगळंच मला खूप मॅनेज करायला लागायचं. मला घरी जबाबदारी होती. 3 बहिणी माझ्या नंतर होत्या आणि माझी रेल्वेची नोकरी होती. माझे 12 तास नोकरी आणि प्रवास जायचे. आलो की मी लगेच रिहर्सलला जायचं. अभिवादनच्या काळामध्ये येऊन जेवून लगेच रिहर्सलला जायचं. रात्री 2-2:30 वगैरे झोपायचो. सकाळी परत उठायचं, कामावर जायचं. असं चालायचं अभिवादनच्या काळामध्ये. नंतरच्या काळामध्ये असं झालं, मी स्वतः जेव्हा सुरू केलं मिती 4 कल्याण जे आहे ते, तेव्हा मी संध्याकाळीच घ्यायला लागलो रिहर्सल. म्हणजे मी कामावरून आलो की डायरेक्ट तिकडे जायचो. रात्री 10ला घरी जायचो. माझ्या मनात असं की ते जे अननेसेसरी जागरण होतं ना, ते त्या काळात त्या संस्थेमध्ये आमच्या 2-3 लोक असे होते की ज्यांचं हाफ टायमिंगच्या नोकऱ्या होत्या. ते दुपारी झोपायचे आणि रात्री आम्हाला जागवायचे. तर ते आम्हाला माहितीच नव्हतं यांना हाफ टायमिंग येते. हे आपले जागायचे आणि आम्ही जागायचो. दुसऱ्या दिवशी वांदा व्हायचा. म्हटलं तसं काही नको म्हणून इथे आल्यानंतर आम्ही साधारणपणे 7ला बोलवायचो पालक मंदिरमध्ये. 7 ते 9:30 पर्यंत 10पर्यंत राहायचं. जयंत पवार त्यांची ओळख कशी झाली, तुमची मैत्री त्याच्याबद्दल काय सांगाल? माझी त्याची मैत्री अशी नव्हती, पण आमचा एक आत्मसखा म्हणतो तसं होतं. म्हणजे ही नोज मी व्हेरी वेल आणि आय नो हिम व्हेरी वेल, असं होतं सगळं. आम्ही काय वारंवार भेटायचो नाही. समोरासमोर ऑफिस होतं, पण तो पत्रकार होता आणि मी कारकून होतो. पत्रकारांची नोकरी म्हणजे कायम बिझी असतात ते सगळं. मी काय त्यांनी बोलवल्याशिवाय फार डिस्टर्ब करायचं नाही. त्यांनी बोलवलं तर जायचं, मग कधीतरी असं करायचं. पण जयंत पवार तर माझं घट्ट असं झालं किंवा ते सांगतो. दर्शनचा प्रयोग स्पर्धेआधी, सगळ्या स्पर्धांआधी रेखा सबनीसांनी, गेल्या रेखा सबनीस त्या
साहित्य संघाचा एक उत्सव व्हायचा, महोत्सव व्हायचा, त्याला ते नाटक केलं. आणि ते बघायला जयंत आला होता. जयंत पवार, कमलाकर नाडकर्णी सगळे आले होते. नाटक संपल्यावर बरेच लोक भेटायला वगैरे आले. हा अंधारात उभा होता फक्त असा. नंतर मग पुढे आला, मला म्हणाला याची मला हे पाहिजे, स्क्रिप्ट पाहिजे वगैरे. स्क्रिप्ट दिली. आणि त्या काळात पहिल्यांदा असं झालं की हौशी नाटकाला 4 स्टार मिळाले. जयंत पवारने जे परीक्षण लिहिलं ते. आणि तिथनं आमची काय म्हणतात थोडस संवाद सुरू झाला म्हणूया थोडासा. त्याला कळलं की मी काय नाटक करतो काय नाही वगैरे. कारण तोपर्यंत कसं आहे, मी कल्याणातच आम्ही करत असतो. कल्याणातल्या लोकांना ना इथेच उड्या मारायला आवडतं. बाहेर जायला आता जायला लागले, पण त्याला म्हणजे कसं इथे केली 2-4 नाटकं, गावातले आळीतले लोक बोलले वा 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 की संपलं सगळं. पण हे मुंबईत जाण्याचं वेळ आहे ना, हे मला लावलं चेतन दादांनी. मला ना काय आहे, या कल्याणात मला जे प्रश्न पडायचे त्या प्रश्नांची उत्तर देणारा एकही माणूस आढळायचा नाही त्यावेळेला. आत्ताही नाहीये. मग मी काय करायचं, मुंबईत जाईल. कधी राजीव नाईककडे जा, कधी विजय केतकरकडे जा, चेतन दातारकडे. सगळे माझ्यापेक्षा लहान आहे, म्हणजे माझं वय 72 आहे, ते त्याच्यापेक्षा लहान आहेत सगळे. तर मी चेतनकडे नेहमी जायचो. तेव्हा तो NCPL नोकरीला वगैरे होता. आणि तशी आमची ओळख होती. एक वर्कशॉप आहे आम्ही एकत्र केलं, टाइम अँड स्पेस इन ड्रामा. राजीव नाईकने घेतलं होतं. त्यात मी, जयंत पवार, मेघना पेठे अशी सगळी स्टॉलर्स 10 माणसं होती पूर्णपणे. 3 दिवस होतं ते वर्कशॉप. त्याच्यावर राजीव नाईकने पुस्तक पण लिहिलेलं आहे. तर त्यावेळेला झालं काय, मी एक सांगतो मी की मी होऊन नाटक एकही केलं नाही. माझ्याकडे मुलं आली, जशी तुम्ही आला होता किंवा कोणी आला होता, म्हणाले कोणी की करा, चला करा, असं केलं मी. मग मध्ये कोणी आला नाही ना, तर मी गप्पा बसून राहायचो. मग मला उद्योग खूप होते, त्यामुळे काय मला प्रश्न नाही. तर ते त्यावेळेला माझ्याकडे त्याच्या आधी नियतीच्या बैलाला म्हणून नाटक केलं होतं. ते पण हा रामदौंड जो आहे ना, हा रामदौंड असा कुबड्या घेऊन पावसाळ्यात माझ्याकडे आला. असा पाय तुटलेले होते त्याचे. आणि म्हणाला मला नाटक शिकवा. तर त्याला म्हटलं की शिकवेन ना, यायला लाग, पण अजून एखादा माणूस मिळाला तर बघ, म्हणजे जरा थोडस गिव्ह अँड टेक शिकवता येतं ना. मग त्याने श्रीकांत जोगला विचारलं, मग तोही यायला लागला. मी म्हटलं बघा, तुम्हाला ॲश्युरन्स देत नाही मी नाटक करेन, तुम्ही येत राहा, मी शिकवत राहीन. एक भागवत म्हणून होते नाटकांच्या वेळी, त्यांची एक छोटी, याच्यापेक्षा छोटी खोली होती. त्यात आम्ही बोलण्याची फक्त रिहर्सल करायचो. आणि असं करता 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 मग ते महेंद्रसिंग काबूल सिंगची शाळा ती घेतली, तिथे रिहर्सल करत होतो. मग ते नाटक बसलं बऱ्यापैकी. मग त्यांनी मला विचारलं की आता गुरुजी स्पर्धेला केलं तर चालेल का. मी म्हटलं माझी ॲक्च्युली स्पर्धेला करावं असं काही इच्छा नाही आहे. एकदा स्पर्धेला केलं ना, त्याला बक्षिसं मिळाली, खालासून जातं नाटक पूर्णपणे, त्या काळी तरी. आता कसं ते झी सगळं आलंय ना. हो. तर ते नाटक शेवटी स्पर्धेत केलं. केंद्रात पहिलं आलं. दोघांनाही मेडल मिळालं, श्रीकांत जोगणे, रामदौंडला. त्याच वेळेला ही सगळी माणिक शिंदे वगैरे मुलं, मकरन बिकरन आली होती मॉब मध्ये काम करा, सुनील होणे वगैरे वगैरे सगळं. आणि फायनलला गेल्यानंतर फायनलला नाटक, आता ते चालतंच थोडंसं राजकारण, नाटक 3रं आणलं. मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राज्यातला असं बक्षीस दिलं. म्हणजे कसं,
हे देऊन खुश करायचं असं. ऍक्च्युली नाटकाला द्यायला पाहिजे होतं ते. त्याच्यानंतर मग ते हे दोघ जण यांना मेडल मिळाल्यामुळे डल पडले एकदम. मेडल मिळाले की डल पडतात माणसं. आता आपण झालं म्हणजे काय नटसम्राट झालो असं. मग ते काय करायला तयार नव्हते काहीच. पण ते मग माझ्याकडे आला महेश जोशी. तो माझ्यासाठी नाटक करायचं. होतं काय माहितीये का, एखादं यश पाहिलं ना किंवा माणसं तुमच्या भोवती गोळा होतात. हे कटू सत्य आहे. त्याप्रमाणे मला विचारलं तर मग मी चंपरांचं समतोल म्हणून नाटक मी केलं. ते समतोल नाटक स्पर्धेत केलं, ते तिसरं आलं. त्याच्यामध्ये मी जो सेट केला होता, पात्रांनाच महत्व असल्यामुळे मी असं केलं होतं की मध्यमवर्गीय घर आहे, तर घरातलं सगळं सामान नाही दाखवायचं. ते सामान मागे एक पडदा आहे, त्या पडद्यावर सगळं रंगवलं. गॅस पासून सगळं रंगवलं, बाकी खूप मोकळं ठेवलं. तर परीक्षक काय लायकीचे असतात माहिती आहे. एका परीक्षकाने विचारलं की तो खिडकीतनं बघत असतो, तो खिडकी कुठे तुम्ही दाखवली होती. तर पण आमचा सेट काय होता काय नाही असं. ते तिसरं आलं. तिसरं आल्यानंतर काय आलं, ठीक आहे तिसरं आलं. त्यावेळेला मी कुठलं बॅनर नाही घ्यायचो, कोणाचं तरी घ्यायचं दुसऱ्याचं. माझं स्वतःचं काही नव्हतं. आणि अचानक मला चेतनचा निरोप आला की ते नाटक तू अरविंद देशपांडे स्मृती महोत्सवात करायचेस. बरं, त्याचं बोलणं करशील का असं कधी नसायचं बरं का. करायचंयस म्हटलं. कुठे करायचं, तर ते मिया मोहम्मद छोटा नीलेंग तिथे जे छोटं थिएटर आहे त्याला ते उलटं होतं. आता नाटक म्हणजे आता आपण असे बसलोय ना, त्याबद्दल आता नाटक होतं. पूर्वी या बाजूला व्हायचं आणि असं एक स्टेज होतं. त्याचं ओपनिंग होतं 16, डेप्थ होती 9 का 10. खूप छोटं. मला इथे करायचं. आता आम्हाला काहीच कल्पना नाही. मी कल्याणचा असल्यामुळे अरे एवढ्या छोट्या जागेत करायचं. नाटक कुठेही करता आलं पाहिजे. शिकवतात माणसं आपल्याला, बरोबर, कळलं का. त्याच्याकडनं खूप शिकायला मिळालं. आणि त्यांनी सांगितलं इथे करायचं, तू करायचं मी आता जाहीर करून टाकणार आहे, करायचं नाटक इथे. काय आमचा एक सीन होता आणि बाई साडी बदलते वगैरे, ते कुठे करायचं ते तुम्ही बघा. शेवटी ते त्या महोत्सवात नाटक झालं. तेवढं प्रचंड गाजलं ना, सुलभाताईपासून रोहिणी अट्टंगडीपासून सगळ्यांनी ते अत्यंत डोक्यावर घेतलं नाटक बरोबर. आणि खच्चून भरलेलं होतं. आत्ताचे काही नावं घेत नाहीत कारण ते आता कदाचित नाकारतील. काही गोष्टी मी बोलतोय त्या नाकारल्या पण जातील. आत्ताचे जे गाजणारे काही नट आहेत, काही चित्रपट दिग्दर्शक आहेत, हे ते नाटक बघायला आलेले होते. सुरुवातीच्या काळात त्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या पण होत्या. त्यातला एक तर चित्रपट दिग्दर्शक आहे, तो तर माझ्याकडे त्या दिवशी प्रयोगाच्या दिवशी आला होता की माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर मला तुम्ही बसवू द्याल का. ते बसवलं. आता तो मोठा चित्रपट दिग्दर्शक आहे. तर ते नाटक खूप गाजलं. गाजल्यानंतर मग त्याचे आम्ही प्रयोग करायला लागलो. ते NCPS झाले 2 प्रयोग, पृथ्वीला 1 प्रयोग झाला. एक 10 प्रयोग झाल्यानंतर काय झालं, महेश जोशीला ETVला नोकरी लागली आणि त्याच्या बायकोलाही लागली. म्हणजे दोघंही गेले. मग त्यांचं लग्न माझ्यामुळेच झालं संस्थेतच. असं की त्यांना वाटतंय तर त्यांच्या घरी खूप बोंबाबोंब वगैरे झाली वगैरे सगळं. ते नेहमीप्रमाणे होतं ते सगळं झालं. त्यांचं लग्न झालं आणि ते तिकडे गेले. पण तिथे काही त्यांचं जमलं नाही. म्हणजे ते हैदराबादमध्ये थोडंसं शेवटी काय होतं की महाराष्ट्र आणि हैदराबाद फरक पडतो, तर ते सोडून आले परत. पण तोपर्यंत झालेले प्रयोग आणि मधला गॅप वर्षा दिनभर, मग ते प्रयोग झाले नाहीत. ते मग परत मी गप्प बसलो.
परत गप्पा बसल्यानंतर माझ्याकडे अभिरंग नाट्य संस्था जी आहे अंबादास जोशींची, त्यांची जवळ 30-35 मुलं आली. म्हणजे मला लोकलमध्ये एक जण त्यातला भेटला, म्हणाला असं असं आहे, आम्हाला तुमच्याकडे यायचं. म्हटलं या. 30-35 मुलांना घेऊन मी जिथे जागा मिळेल तिथे बसायचो. सगळ्यांना तेच की ॲश्युरन्स नाही, मी केव्हा नाटक करेन, तुम्हाला लगेच नाटक पाहिजे असेल तर जा निघून. जसं तुम्हाला सांगितलं होतं, प्रोफेशनल करायचं असेल, फुल टाइम करायचं असेल तर यांना सांगितलं होतं माझ्याकडे नको, माझ्याकडे वेळ जाणार खूप, तुम्हाला पटापट पटापट करायचं, तुम्ही डायरेक्ट उतरायचं तिकडं. जाताना भाऊ कदमला कदाचित आठवत नसेल, 2-3 दिवस तो माझ्याकडे आला होता. तर त्यालाही हेच सांगितलं की बाबा रे, इथे वेळ वाया घालू नको तू. तो पोटारची होता, तू मुंबईला जा. मग त्याच्यात टॅलेंट होते, तो उभा राहिला आणि आता तो चांगलाच उभा आहे, म्हणजे काय प्रश्नच नाही तो. तर असं होतं. आणि मग त्यांना मी सांगितलं की नाही, मी नाटक तुम्हाला सांगू शकत नाही केव्हा करणार, काय करणार. मला हवं तेवढं ट्रेनिंग तुमचं झाल्याशिवाय नाही. 2-2.5 वर्ष मुलं माझ्याकडे येत होती नेमाने, आणि आत्ता लगेच पळून जातात मुलं. तर त्यावेळेला त्यांना सांगितलं, ते सगळे तयार झाले, सगळे तयार झाले. आणि मग मला लक्षात आलं की आता यांचं बऱ्यापैकी आपण मग नाटक करायचं ठरवलं, म्हणून श्याम मनोहरांचं नाटक करायचं ठरवलं. ते हृदय म्हणून नाटक आहे. तर श्यामरावांना मी फोन केला, माझी जुजबी ओळख होती त्यांच्याशी. तर ते म्हणाले की असं कर, तू हृदय नको करू, माझ्याकडे दर्शन म्हणून नाटक आहे, ते कर. त्याने ते मला पाठवलं, ते वाचलं. तर कोणालाच कळेना हे कसं उभं राहणार, लाईटवाल्याला पण कळेना, कोणालाच कळेना. त्याचा सेट बीट मीच केलाय. आणि ते मग भरपूर गाजलं म्हणजे अल्फा, मटा, विलासराव देशमुख फाउंडेशन, सगळं जेवढी म्हणून महाराष्ट्रातली पारितोषिक आहे तेवढी सगळी त्याला मिळाली. देतीच्या बैलाला सुद्धा नाट्य परिषदेची जवळजवळ सगळी पारितोषिक मला मिळाली आहेत त्याच्यामध्ये. दर्शनला तर पहिलंच वर्ष होतं मटा, आणि तेव्हा जी नाही म्हणायचे, अल्फा म्हणायचे. अल्फा एकाच वर्षी दोन्ही मला मिळाली. जरा माझं जीवनाशी जरा भांडण पण झालं होतं की ते कट ऑफ डेट देत होते. आता आमच्यासारख्या कल्याणच्या संस्थेला मुंबईतलं नाट्यगृह त्या डेटमध्ये मिळणे कठीण आहे. मला मिळाला 2 दिवसानंतरचा. कट ऑफ डेट 15 होती, मला 17ला मिळालं साहित्य संघ. मग त्यांना कळवलं, मी 17ला मिळाले, तुम्ही करा 17, तुम्ही या. नाही ते आम्हाला चालणार नाही. म्हटलं ठीक आहे, मी तुमच्यासाठी म्हणून करणार आहे, तसं मी जाहीर करणार आहे, यायचं ते या, नाही तर नका येऊ. मटावाल्यांची कट ऑफ डेट पुढची होती आणि मटावाले येणार होते. मग त्यांनी काय विचार केला, परीक्षकांना विचारलं. परीक्षक नेमके माझ्या ओळखीचे होते, प्रेमानंद गजवी, प्रतिमा कुलकर्णी वगैरे सगळे. तेवढा काय 2 दिवसांनी काय होते, मटा आणि जी असे सगळे एकत्र परीक्षक आले होते. तिकडे सचिन खेडेकर वगैरे होता आणि इकडे हे सगळे वगैरे. आणि मटाची पार्टी होती. त्या पार्टीमध्ये मी ह्या पार्ट्यांमध्ये जात नाही, पण गेलो होतो त्यावेळेला. पहिलंच म्हटलं बघूया कोहिनूर इंटरनॅशनलला वगैरे वगैरे. तर मटाच्या एका परीक्षकांना राहवलं नाही. त्याने मला सांगून टाकलं की आतापर्यंत दुसरं नाटक पहिलं होतं, आता रिझल्ट बदलला आहे. पण ते मी माझ्याजवळच ठेवलं, पोरांना काही सांगितलं नाही तसं. पण म्हणजे ते त्याचा प्रयोग इतका सुंदर झाला होता की ते त्यांना राहवलं नाही सांगायचं. मग प्रेमानंद माझ्याबरोबरच होतं येताना. मग मी येताना गप्पा झाल्या, पण गप्पा नाटकावर नाही, इतर सगळ्या. पण असा सगळा तो प्रवास आहे. मग पुढे बरेच लोक, हे पुढची बॅचची ललित, स्वप्नील, या दोघांची आहे. त्याच्याबरोबर आणखीन काही मुलं होती, पण ललित स्वप्नील जेवढे रेग्युलर होती तेवढे नव्हते.
आधीच्या मॅच मध्ये सायली सावंत जी होती तिने ऑल दी बेस्ट 100 प्रयोग केलेत. पण कसं आहे की मुलींना लग्नाळलेले असतात. ते लग्न केलं त्याच ऑफिस मधल्या मुलांशी आणि त्यांनी नाटकाला बंदी घातली. अदरवाईज ती खूप चमकली असती. मीच गेलो होतो मोहन बागांकडे घेऊन, त्यांना पाहिजे होतं त्याला मुलगी कोणीतरी. 100 प्रयोग त्यांनी केले असतील त्याच्यामध्ये. तर ती एक म्हणजे ऍसेट ठरली असती आपल्या रंगभूमीला. ललित एक आहे. ललित प्रभाकर बद्दल काय सांगा, म्हणजे त्यांचा प्रवास तुमच्यावर कसा होता? ललित प्रभाकर बद्दल सांगायचं झालं तर मुळात तो अभिनय करायला आला नाही माझ्याकडे. तो आला त्याला चित्रकला चांगली येते म्हणून सेटचं काही काम करायला आला तो. आणि मग तो सेटचं काम करायचा, म्हणजे अगदी खिळे ठोकण्यापासून. कारण आमच्याकडे आम्हीच सगळं मुलंच सगळी करायची. खिळे ठोका, हे करा, ते करा, ते करा, चौकटी उभ्या करा, हे करा, ते करा. नंतर एक नाटक होतं भूमितीचं फास, त्याच नाटकाच्या वेळ आला होता. कारण उभा राहा या रोलसाठी, चल उभा राहा. तो उभा राहिला तर त्याला जरा त्याच्यामध्ये गंमत वाटली. मग त्यानंतर जवळ तो माझ्या प्रत्येक नाटकामध्ये होता. त्याच्या प्रवासाबद्दल जर का सांगायचं झालं तर त्याची लिसनिंग पॉवर चांगली आहे. आता मी 4-5 वर्ष सांगतो, पण काही काही गोष्टी लोकांच्या लक्षात राहत नाही. लिसनिंग असतं ना, ते मेंदूनी होत नाही, नुसतं कानाने होतं. मग इकडून जातं, बाहेर पडत असं होतं. त्याची लिसनिंग पॉवर चांगली आहे. जे जे सांगितलं ते तो लक्षात ठेवून करत राहिला. त्याच्याही वाईट सवयी होत्या. प्रत्येक नाटाच्या वाईट सवयी असतात, त्या काढायला वेळ लागतो. त्या काढताना तो चिडतो, रागावतो, सगळं होतं. आणि दुसरं तरुण अत्यंत, तो 19-20 वर्षाचा पोरगा. आणि त्याला मी पगला घोडामध्ये एक रोल असा दिला लालूचा की टक्कल करायचंय. त्याला जेव्हा मी सांगितलं टक्कल कर, तेवढा मी नाटक सोडतो पण टक्कल नाही करणार. मी कॉलेजला कसा जाऊ? बघ तुझी इच्छा. दुसऱ्या दिवशी टक्कल करून आला. तरी हा किस्सा आनंदी गोपाळला त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितला. त्याला कोणीतरी विचारलं की तू कसा काय तयार झाला एवढ्या तरुण वयात टक्कल करायला या सिनेमासाठी? तो म्हणाला हे सगळं आमच्या सरांनी सगळं काढून टाकलेलं आहे आमच्यातनं. तर म्हणजे मला असं पगला घोडा या नाटकाला असं करायला सांगितलं. पण मी खूप चिडलो. कारण मी कॉलेजला जाणार कसा, हे करणार कसा, ते करणार. पण मी जेव्हा ते काढलं आणि स्टेजवर उभं राहिलो तेव्हा जो मला फील आला ना म्हणे, तर म्हणजे ते पण कॉन्ट्रीब्यूट करत असतं हे माझ्या लक्षात आलं. की ते मुद्दाम ते दिग्दर्शक सांगत नाही, ते कॉन्ट्रीब्यूट करतात. मी माझ्या उभं राहण्या त्याच्यात एकदम बदल झाला संपूर्णपणे. वयाचं भान गेलं. केस असले की आणि केस नसले की हा जे वयाचं भान आहे ना तुमचं, ते जातं. त्याने तो किस्सा सांगितला, म्हणजे आवर्जून सांगितला की त्यामुळे मला आता काहीच वाटत नाही, काही तुम्ही बदल करायला सांगा, मी नाटकासाठी त्या भूमिकेसाठी तो बदल करायला तयार आहे. सर तुमची दिग्दर्शनाची प्रोसेस कशी आहे? मी काहीही ठरवत नाही. इतर दिग्दर्शकाला नाटक वाचल्यावर नाटक दिसतं तसं मला दिसत नाही. तसं दिसलं तर मी ते नाटक करत नाही. मला नाटक दिसलं नाही पाहिजे. मला रोजच्या प्रोसेसमधनं ते शोधता आलं पाहिजे. मला नाटक जर का मी असं घरी ठरवलं की हे असं करायचं, हे असं करायचं, हे असं करायचं, तर मी प्रोसेस एन्जॉय कशी करणार? मी आज असं करायला सांगीन, उद्या असं करायला सांगीन, परवा असं करायला सांगीन. मी प्रयोगाच्या दिवशी बदल करायला सांगितलेत लोकांना.
की नाही असं नको करू, असं कर, इकडून एंट्री केली. नाटक ही जी गोष्ट आहे ना, ही रिझल्टची नाहीच आहे, ही प्रोसेसची आहे. तुम्ही एक प्रयोग केला तरी दुसऱ्या प्रयोगात तुम्ही बदल करता, बदल होतो, घडतो. नटांचा वैयक्तिक घडतो, दिग्दर्शकाला वाटतं की नाही असं करावं, असं करावं, नेपथ्यकाराला वाटतं असं, लाईटवाल्याला वाटतं असं करावं. असं करत 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 ते नाटक डेव्हलप होत असतं. आणि पूर्ण झालंय नाटक असं जेव्हा वाटतं तेव्हा ते नाटक बंद करावं. म्हणजे अजून काही करायचं उरलंय असं वाटते तोपर्यंत नाटक करावं, अन्यथा त्या नाटकाचे प्रयोग बंद करायचे. तर नाटकाची माझी प्रोसेस अशी आहे की मी एक तर जसं विजयाबाईंचं मायात होतं, मी नाही सांगत कोणाला की असं कर, असं कर, इकडून इकडे जा, तुम्ही उभे राहा आणि करा. मग त्याच्यात मी बदल करतो काय हवे असतील ते. काही एक दोन अनुभवानंतर माझे मी सेट करतो नेपथ्य, नावं दुसऱ्यांची देतो, नाव दुसऱ्यांची देतो. याचं कारण असं आहे, जे स्पर्धा असतात ना त्यात काय करतात ते एकाच नेपथ्य आणि एकाच दिग्दर्शन आहे ना, मग जाऊ दे नेपथ्य दुसरीकडे देऊ असं करतात. तर असं होऊ नये म्हणून हा खेळ आहे, म्हणजे गेम आहे. नेपथ्य माझंच असायचं, नाव दुसऱ्याच द्यायचं असं. आता काही काही लोकांचे गैरसमज झाले की त्यांनी थोडंफार त्या नेपथ्याला गेलं तर आपणच केलंय, थोडस नाराजी हे ते असं होतच. थोडस आपणच केलंय पण नाव याचं आहे असं थोडस होतं. आता काय असं कसं असतं, तू एक्झिक्यूट करणं म्हणजे तू नेपथ्य करणं नाही. तुला सांगितले तू नेपथ्य उभं करणं म्हणजे तू नेपथ्यकार नाहीस. त्याच्या मागची आयडिया जी असते तो नेपथ्यकार. माझ्याकडे मी नाटक पहिलं केलं आतंक म्हणून, त्यावेळेला आमच्याकडे लाईट्स करणारा एक जण अधिकार सांगत होता की आता मी आधी म्हणजे लाईट्स करणार. त्याचं तो कारण काय सांगायचा की मी इलेक्ट्रिशियन आहे. त्याच वेळेला माझ्या स्पर्धेला येऊन माझ्या बाजूला एक दीपक वैद्य म्हणून बसायचा आणि तो सतत माझ्याशी बोलायचा, असं करता येईल, तसं करता येईल, तसं करता येईल. त्याचं डोकं मला कळत होतं काय आहे ते. मी त्याला ते लाईटिंग दिलं आणि तो महाराष्ट्राचा नंबर 1 लाईटवाला होता. मेला तो. म्हणजे सविता दामोदर परांजपे वगैरे जी नाटकं आहेत, महेश सावंत बरोबर, निर्मिती सावंतचा नवरा आहे, त्याची जी प्रोडक्शन कंपनी आहे त्यांच्याबरोबर तो असायचा. कल्याणातलाच उदय वैद्य माहिती आहे का? उदय वैद्य त्याचा भाऊ. तर तो गेला, तो लवकर गेला. त्याचं दुर्दैव, ते सगळे गोंधळ खूप झाले. पण माझा त्याची आठवण दुर्दैवाची अशी आहे की नोकरी वगैरे त्याची गेली आणि मी इथे तो क्लासेस वगैरे घ्यायचा. पण त्याला कुठेतरी लाईफमध्ये आणावं या दृष्टीने त्याला म्हटलं माझ्या एकांकिकेचं लाईटिंग कर. अन्वयार्थ म्हणून लाईटिंग एकांकिका होती, मी बसवलेली नव्हती, पोरानं बसवलेली होती, मकरांनी बसवली होती आणि दौंडला प्रयोग होता. काय माफक दारूचं त्याला हे होतं. म्हटलं क्वार्टरचे पैसे दिले यांना पोरांना, म्हटलं त्याला एक बिडीचं बंडल, बिडी प्यायचा, एकेकाळी तो राथमन प्यायचा आणि तो बिडीवर आला होता. एकेकाळी तो दारू स्कॉच प्यायचा, ओल्ड मॉन्कवर आला होता. ती क्वार्टर त्याला दिली होती आणि तो प्रयोग हा त्याला एकांकी आमची नम्रात आली. आमच्या स्पर्धेत प्रवीण तरडे होता, त्याला नाही मिळालं पाहिजे. तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी तो गेला. जणू काही त्याची शेवटची इच्छा होती की आपण नाटक करावं. पण मधल्या काळात तो नाटकात नव्हता. ते कशी वाईट
आठवण येते त्याच्याविषयी. पण तू इलेक्ट्रिशियन म्हणजे लाईटवाला होऊ शकत नाही. तू सुतार काम करतो म्हणजे तू नेपथ्यकार होऊ शकत नाही. तुझ्याकडे आयडियाच पाहिजेत, कल्पना पाहिजे, नवीन कल्पना पाहिजेत काहीतरी. सर तुमच्या आयुष्यात कविता कधी आल्या? तुम्ही आता कविता लिहिताय, खूप सारे म्हणजे कविता संग्रह आहेत, त्याच्याबद्दल काही? ऍक्च्युली मुळात मी कवी आहे, नंतर नाटकवाला आहे. म्हणजे कविता आधी करायला लागलो, नाटक नंतर करायला लागलो असं काही नाही आहे, दोन्ही एकाच वेळा. पण कविता लिहायला लागलो त्याची गोष्ट गमतीची आहे. गोष्ट गमतीची असं नाटक होऊ शकतं. मी श्रीरामपूरला माझ्या मामाकडे गेलो होतो आणि ते कॉलेज मॅगझिन्स असतात ना वार्षिक, त्याच्यामधल्या काही कविता वाचत होतो. ते कविता मला फार आवडली. माझ्या देहाची राख अंगाला फासून मी नागवा झालोय आजपासून, असे 4 ओळी होत्या. त्या मला एवढ्या आवडल्या, मी नंतर त्या ना लोकांना सांगायला लागलोय माझ्या आहेत, माझी कविता म्हणून मी लोकांना ऐकवायला लागलो. आणि एक दिवशी मला रिअलाइज झाले हे चुकीचं आहे. आपल्याला आवडते कविता तर आपल्याला लिहिता आली पाहिजे. मग पुढे कधीतरी मी लिहायला लागलो कविता. सुरुवातीला जसं असतं तसं लोकांना नवशक्ती वगैरे इकडे तिकडे असं प्रसिद्ध व्हायच्या त्या कविता. आणि मी कविता खूप लिहायचो. म्हणजे मग तो असं झपाटा असा होता की कामावरनं आलं की नाटक नव्हतं चालू की दरवाजा लावून घ्यायचा आणि आपलं, माझं 220 स्क्वेअर फीटाचं घर होतं लेलेवाड्यामध्ये आणि माझ्याकडे लाईट्स नव्हते. माझ्याकडे दिवे होते रॉकेलचे. तुम्हाला त्यातल्या काही गोष्टींना काय म्हणतात ते कदाचित कोकणातले असल्यामुळे माहिती असतील. कंदील, चिमणी, लॅम्प हे माहिती असेल. आमच्याकडे कंदील हा रेग्युलर वापरातला खाली वगैरे असायचा. असा मी ते लिहित बसायचो. तर मी एक कविता लिहिली कंदील म्हणून. माझ्या ना मित्रांमध्ये ना एक दत्ता मोने म्हणून मित्र होता माझा. तो स्वतः अशा कविता लिहायचा ना की मी जळायचो त्याच्यावर. तो त्याच्या 2 ओळी मला आठवत आहे. तुझ्याकडे संतत धार, माझ्याकडे पार उतार. तर त्यांनी काय केलं की त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्सच्या स्पर्धा चालायच्या मासिक आणि मोठे मोठे लोक असायचे परीक्षक, सुर्वे, वैद्य वगैरे असे काही. तर त्यांनी माझी एक कविता घेतली, पाठवली. नको रे स्पर्धेला बिरतेला नको, आपलं काय किती लोक चांगलं चांगलं लिहितात. नाही पाठवते. त्यांनी पाठवली ती स्पर्धा. ती स्पर्धेची कंदील कविता पाठवली आणि ती पहिली आली. दुसऱ्या दिवशी पेपरला एकदम ती सगळं त्याच्यावरती लिहिलेलं वगैरे. आणि नेमका त्या दिवशी मी कार्यक्रमाला डोंबिवलीला गेलो होतो. ते शंदा नवरे वगैरे होते आणि मग ते गावात ना सगळ्या हे बघा याची कविता पहिली आली, याची कविता पहिली आली असं करून मला गावात हिंडवलं सगळ्या ठिकाणी. आणि मग ते आकाशवाणी, दूरदर्शन सगळ्या ठिकाणची मासिकांची बोलवणी वगैरे असं आली सगळी. तर ती नारायण सुर्व्यांनी कविता ती निवडली. नारायण सुर्व्यांनी ते पहिल्या क्रमांकावर निवडली, त्याच्यावर लिहिलं होतं. आणि मग नारायण सुर्व्यांशी माझी दोस्ती झाली. कसं आहे की माझं असं म्हणणं आहे की आर्थिक परिस्थितीवरती वर्ग ठरतो, जातीवर नाही ठरत.
म्हणजे आर्थिक परिस्थिती माझी आणि दुसऱ्याची सारखी असेल तर आम्ही एकमेकांबरोबर चांगले राहतो. तसं सुर्वे आणि माझं असं झालं, म्हणजे की आम्ही चांगले एकमेकांशी, आमचा चांगला संवाद होता. तर त्यांनी ती कविता निवडली, ती अशी आहे: तो कंदील तसाच राहू दे मिळमिळता फुल पिसाऱ्याजवळ, जरी अंधारले नसले माझे घर, मी विणले माझे कष्ट नशिबाला झुगारून, मी विणले माझे कष्ट नशिबाला झुगारून, उकळण्यासाठी मिटलेल्या पाकळ्या, मी विणले माझे कष्ट नशिबाला झुगारून, उकळण्यासाठी मिटलेल्या पाकळ्या, जेव्हा रात्री होत्या डोळ्यात गळ्यात आवंढे अंधाराचे, तेव्हा रात्री होत्या डोळ्यात गळ्यात आवंढे अंधाराचे, आणि अंगणात तडा गेलेली बाग, तेव्हापासूनच कंदील मिळमिळतोय, राहू दे तसाच. कुणा सांगावे या फुलपिसाऱ्याचे आयुष्य, कुणा सांगावे या फुलपिसाऱ्याचे आयुष्य, कुणा सांगावे फुलबागेची स्मशान यात्रा केव्हा निघेल, कुणी सांगावे फुलबागेची स्मशान यात्रा केव्हा निघेल. अजून खूप रात्री येणार आहे, अजून खूप रात्री येणार आहे, तो कंदील तसाच राहू दे मिळमिळता, तो कंदील तसाच राहू दे मिळमिळता. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी एनपी क्रिएशनच्या टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा. माझी पुढील वाटचाल आता काही नाही बोलली.